नमस्कार. त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत. तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण यादृच्छिक प्रयोग बघणार आहोत, जे हा संभाव्यता प्रकरण समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे जर समजलं तर संभाव्यता प्रकरण सहजतेने आपल्याला समजते. तर इथे पहिल्या क्रमांकाचा यादृच्छिक प्रयोग आहे एक नाणे फेकणे. तर यादृच्छिक प्रयोग एक नाणे फेकणे. जर आपण नाणे फेकले तर नाण्याला असतात दोन बाजू, एक आहे छापा आणि दुसरा आहे काटा. तर छापाला हेड म्हणतात आणि काट्याला टेल असं म्हणतात. तर नमुना अवकाश इथे एस म्हणजे सॅम्पल स्पेस जर इथं आपण घेतलं तर नमुना अवकाश आपल्याला इथे मिळत आहे एच एक. तर एच म्हणजे छापा येईल, अन्यथा हा टेल म्हणजे काटा येईल. छापा नाहीतर काटा या दोन फलिता व्यतिरिक्त कोणतेही तिसरे फलित एक नाणे फेकले असता येणार नाही, म्हणून याचं नमुना अवकाश आहे एस बरोबर एच कोमा टी. बघा इथे नमुना अवकाश एस एच आणि टी लिहिलेला आहे. आणि एन ऑफ एस म्हणजे नंबर एस म्हणजे या नमुना अवकाशामधील घटक संख्या. मग इथे एच हा पहिला घटक आणि टी हा दुसरा घटक, म्हणून इथे एन ऑफ एस म्हणजे नमुना घटक संख्या ही 2 आहे. इथे बघा नमुना घटक संख्या ही 2 दिलेली आहे. याचप्रमाणे दोन नाणी फेकणे या यादृच्छिक प्रयोगामध्ये दोन नाणी फेकले असता पहिल्या नाणीचे दोन फलित, एक हेड आणि दुसरा टेल. त्याचप्रमाणे दुसऱ्या नाण्याचे दोन फलित, एक हेड आणि दुसरा टेल. तर इथे नमुना अवकाश तयार होणार आहे एस बरोबर. तर दोन नाणे फेकले असता तर पहिला हेड, नाण्यातला हेड आणि दुसऱ्या नाण्यातला हेड जर फलित आलं तर इथे निष्पत्ती पहिली एच एच अशी येईल. त्यानंतर पहिल्या नाण्यावर हेड आणि जर दुसऱ्या नाण्यावर टेल आलं तर दुसरी निष्पत्ती ही एच कॉमा टी एच टी येईल. आणि समजा पहिल्या नाण्यावर टेल आणि दुसऱ्या नाण्यावर हेड तर इथे टी एच अशी निष्पत्ती येईल. आणि जर समजा पहिल्या नाण्यावर टी आणि दुसऱ्या नाण्यावर सुद्धा टी येत आहे तर चौथं फलित असं येईल टी टी. म्हणजे एकूण इथे बघा नमुना अवकाशामध्ये एच एच, एच टी, टी एच आणि टी टी असं नमुना अवकाशाचे घटक येतील. आता या नमुना अवकाशामध्ये एकूण घटक संख्या बघा एन एस म्हणजे इथे एच एच हा पहिला घटक, एच टी दुसरा घटक, टी एच तिसरा घटक आणि टी टी हा चौथा घटक, म्हणून एन एस ही एन एस ची नमुना घटक संख्या ही इथे 4 येणार आहे. नमुना घटक संख्या एन ऑफ एस ही 4 लिहायचं आहे. त्याचप्रमाणे तिसरा यादृच्छिक प्रयोग तीन नाणी फेकले असता. तर तीन नाणी फेकणे, पहिल्या नाण्याला दोन फलित छापा आणि काटा, दुसऱ्या नाण्याला सुद्धा दोन फलित छापा आणि काटा, तिसऱ्या नाण्याला सुद्धा दोन फलित छापा आणि काटा. आता तीनही जेव्हा नाणी एकाच वेळे फेकले असता, समजा पहिल्या नाण्यावर छापा आला, दुसऱ्या नाण्यावर सुद्धा छापा आला आणि तिसऱ्या नाण्यावर सुद्धा छापा आला पहिल्या वेळेस, तर इथे बघा एच 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 असं फलित येणार आहे तीनही नाण्याचं. समजा दुसऱ्यांदा तीनही नाणे एकदा फेकले असता, समजा पहिल्या नाण्यावर एच आला, दुसऱ्या नाण्यावर सुद्धा एच आला, परंतु तिसऱ्या नाण्यावर टी आला, तर इथे बघा फलित एच एच टी असं येईल. त्यानंतर तिसऱ्यांदा तीनही नाणे एकदाच फेकले असता, समजा पहिल्या नाण्यावर एच आलं, दुसऱ्या नाण्यावर टी आणि तिसऱ्या नाण्यावर परत एच आलं, तर तिसरं फलित ही एच टी एच असं येणार. समजा चौथ्यांदा नाणं फेकलं आणि पहिल्या नाण्यावर समजा फलित एच आहे, दुसऱ्या नाण्यावर टी आहे आणि तिसऱ्या नाण्यावर सुद्धा टी आहे, तर बघा इथे फलित एच टी टी असं येऊ शकेल. तर अशा 4 शक्यता झाल्या. पुन्हा अजून 4 शक्यता आहेत. समजा पुन्हा तीनही नाणी फेकली तर पहिल्या नाण्यावर टी म्हणजे काटा आला, दुसऱ्या नाण्यावर सुद्धा टी आला आणि तिसऱ्या नाण्यावर तीनही नाण्यावर टी आला, तर याचं फलित हा टी 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 असं आलं. त्यानंतर पहिल्या नाण्यावर टी, दुसऱ्या नाण्यावर सुद्धा टी आहे आणि समजा तिसऱ्या नाण्यावर फलित एच आलं, तर फलित एका वेळेस टी टी एच असं येईल. त्यानंतर
पुन्हा एकदा नाणे फेकले असता टी एच टी असं फलित येऊ शकते. त्यानंतर हा बघा टी एच टी, त्यानंतर पुन्हा तीनही नाणे एकदा फेकले असता टी एच एच असं फलित येईल. या 8 फलिता व्यतिरिक्त पुन्हा कोणताही फलित येणार नाही. आता कोणताही फलित घ्या तो या 8 पैकीच एक असेल. समजा मी हा टी घेतला, हा एच घेतला आणि हा एच घेतला, म्हणजे टी एच एच आहे. टी एच एच बघा इथे टी एच एच आहे, कुठे बघा टी एच एच बघा, हा फलित इथे टी एच एच आहे. समजा दुसरा एक फलित घेतला, इथून एच घेतला, इथून एच घेतला आणि इथे टी घेतला, बघा एच एच टी फलित आहे का बघा इथे एच एच टी फलित, म्हणजे एकूण 8 निष्पत्त्या आहेत, तीनही जर नाणे फेकले असता. म्हणून इथे नमुना घटकाची संख्या बघूया, एन ऑफ एस बघूया. इथे एच 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 हा पहिला घटक, हा दुसरा घटक, हा तिसरा घटक, हा चौथा घटक, हा पाचवा घटक, हा सहावा घटक, सातवा आणि हा आठवा घटक. म्हणून नमुना अवकाशामध्ये एकूण घटक संख्या ही 8 आहे. म्हणून एन ऑफ एस ची किंमत ही 8 येणार आहे. म्हणून एन ऑफ एस ही किती आहे, 8 आहे. तर त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चौथा यादृच्छिक प्रयोग आहे एक फासा टाकणे. समजा एक फासा टाकले असता तर इथे नमुना अवकाश होईल. फास्याला एकूण 6 बाजू असतात आणि 6 बाजूवर 1 2 3 4 5 आणि 6 असे फलित असतात. या 6 फलिता व्यतिरिक्त 7वा किंवा 8वा फलित इथे नसतो. एन ऑफ एस ची घटक संख्या ही एकूण 6 असल्यामुळे इथे एन ऑफ एस किती आलेला आहे, इथे एन ऑफ एस हे 6 आलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 फासे एकाच वेळे फेकले असता या यादृच्छिक प्रयोगामध्ये समजा नमुना अवकाश काय येणार आहे बघा, एस बरोबर पहिल्या फास्यावर समजा 1 आलेला आहे आणि त्याच वेळेस दुसऱ्या फास्यावर सुद्धा एकच आलेला आहे. तर पहिला फलित 1 1 असं येईल. समजा पहिल्या फास्यावर 1 आला आणि दुसऱ्या फास्यावर दुसऱ्यांदा 2 आला, 1 2 असं फलित येईल. त्यानंतर 1 3 पहिल्या फास्यावर 1 दुसऱ्या फास्यावर 3 असंही फलित येऊ शकते, ही एक शक्यता आहे. त्याच्यानंतर 1 4 त्याच्यानंतर 1 5 त्यानंतर 1 6 असं फलित येणार. त्यानंतर 1 7 असं फलित येणार नाही, कारण पहिल्या याच्यावर 6 बाजूपैकी एक हा शक्य आहे, पण 7 बाजू नसतात, 6च बाजू असतात. म्हणून इथे 1 6 पर्यंत. त्यानंतरची शक्यता समजा पहिल्या फास्यावर 2 आले आणि दुसऱ्या फास्यावर 1 आले तर 2 1 अशी शक्यता ही आहे. 2 2 ची सुद्धा शक्यता आहे, 2 3 ची, 2 4 ची, 2 5 ची, 2 6 ची. त्यानंतर 3 1 ची, 3 2 ची, 3 3 ची, 3 4 ची, 3 5 ची, 3 6 ची. याचा सराव बघा तर इथे एस बरोबर या एकूण इतक्या शक्यता आहेत. तर इथे बघा इथून 1 1 ही एक पहिली शक्यता, 1 2 दुसरी शक्यता, 1 3 तिसरी, चौथी, पाचवी ही 6वी शक्यता. म्हणून इथे 6 साइन दुने 12 शक्यता, 18 6 चौ 24 6 पंचे 30 आणि 6 6 36. एकूण नमुना घटक संख्या एन ऑफ एस बरोबर इथे 36 आहे. तर अशा प्रकारे 2 फासे टाकले असता नमुना अवकाश या प्रकारे असेल व नमुना घटक संख्या ही या प्रकारे असेल. नंतरचा यादृच्छिक प्रयोग आहे 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. समजा इथे एकूण 25 कार्ड्स घेतली आणि त्या सर्व कार्ड्सवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे एकूण 25 पर्यंत त्या कार्डवर लिहिले आणि या एकूण 1 ते 25 कार्ड पैकी नमुना अवकाश काय तयार होणार, मग एस बरोबर हे सगळे कार्ड्स वर लिहिलेले नंबर्स हे नमुना अवकाशामध्ये येतील. तर इथे 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, त्यानंतर 6 7 8 9 10 पूर्ण कुठपर्यंत 25 पर्यंत. मग हे झालं नमुना अवकाश. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 पर्यंत. मग इथे एन ऑफ एस म्हणजे एकूण घटक ही 1 ते 25 असल्यामुळे इथे 25 हे घटक आहेत. त्यानंतर हा सुद्धा महत्वाचा आहे. बघा इथे
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढणे. एकूण पत्ते असतात 52, म्हणून नमुना घटक संख्या ही 52 झाली. त्यानंतर इथे बघा चौकट, चौकट मध्ये एकूण पत्ते 13. चौकट बघा इथे एकूण पत्ते 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गुलाम राणी राजा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गुलाम राणी इथे राजा. त्याचप्रमाणे इथे इस्पिकचे सुद्धा पत्ते आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे क्यू के. त्यानंतर हे सगळे पत्ते तर तुम्ही इथे बघू शकता. ही एकूण 13 पत्ते, हे एकूण 13 पत्ते, हे एकूण 13 पत्ते व हे एकूण 13 पत्ते, एकूण 13 52. पूर्ण पत्त्यांची जर संख्या इथे घेतली तर एन ऑफ एस हा घटक 52 असेल आणि नमुना अवकाशामध्ये हे सर्व पत्ते येतील. चौकट, चौकटचे 1 ते राजापर्यंत, इस्पिकचे 1 ते राजापर्यंत, नंतर बदामचे 1 ते राजापर्यंत व किलवरचे 1 ते राजापर्यंत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यागमूर्ती गणित.